नमस्कार मंडळी. विठोबाच्या वारीनिमित्त मी माझ्या मनातले काही भाव इथे व्यक्त करत आहे. एकदा आले मनात, संसारात जम बसला आहे, तर आता भेट विठोबाची घेऊन बघावी. आपल्या व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढून एकादशीला वारी पंढरीची करावी. म्हणून मग घेऊन आमचा सारा लवाजमा प्रतिष्ठेचा पंढरीला निघालो. सोबत ताफा होताच माझ्यातल्या अहंकारांचा. देवळात गेलो आणि मूर्तीकडे म्हटले डोळे भरून बघावे, तर अस्पष्ट झाली दृष्टी आणि नजरेसमोर धुसर देखावे. अशी कशी विठूची मूर्ती मलाच दिसेना. अशांत झाले मन आणि काही सुचेना. मटकन बसलो खाली. काय घडते आहे विपरीत काही कळेना. एवढ्यात ऐकू आले बोल, खरंच माझ्या दर्शनाची ओढ लागली आहे का तुझ्या मना? हो म्हटले मी जोरात आणि बांधली मनाशी निश्चयाची गाठ. तुझे दर्शन घेतल्याशिवाय सोडणार नाही मी विठुरायात आता तुझी पाठ. ऐकू आले पुढे, एकच उपाय आहे त्यासाठी खरोखरी. वारीला तू आलास खरा, पण संगे आणलीस तुझ्या खूप चुकीची शिदोरी. जा जा, अहंकार, दुजाभाव, मत्सर, द्वेष आणि तुझ्या प्रतिष्ठेचा लवाजमा घेऊन माघारी. माझ्याकडे येताना जात पात, वर्णभेद, गरिबी, श्रीमंती ठेवून यायची घरच्या घरी. हेच तर सगळे मिळून करतात ना रे निर्माण माणसात दरी. माणुसकीचा भाव मनात ठेवून निरपेक्ष मनाने जमेल तशी करून बघ ना एकदा वारी. आणि कधी कर्तव्यांमुळे, जबाबदारीमुळे किंवा तब्येतीमुळे नाहीच जमली ना जरी, तरी मनात प्रेम भक्तिभाव ठेवून समाधानी मनाने माझ्या दर्शनाची आस आण उरी. आणि मग डोळे उघडून स्वच्छ मनाने सगळीकडे बघ. प्रत्येक माणसात दिसेल तुला तुझा हरी. प्रत्येक माणसात दिसेल तुला तुझा हरी. धन्यवाद.